नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 9 वारली चित्रकला हा पाठ डॉक्टर गोविंद गाणे यांनी लिहिलेला आहे। या पाठामध्ये भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे आणि निसर्गाशी जोडलेली आपली संस्कृती, निसर्गाशी जोडलेली आपली चित्रकला ही वारली समाजाने कशी जपली, परंपरागत त्यांची चित्रकला कशी आहे याची माहिती आपल्याला या पाठामध्ये इथं दिलेली आहे। भारतीय संस्कृती जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे। नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण आपल्याला या ठिकाणी मानता येईल की निसर्गप्रेम आणि सहज उपलब्ध साहित्यातून जो उत्स्फूर्त आविष्कार आहे हा या ठिकाणी आदिवासी कलेमध्ये आपल्याला दिसून येतो। महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारींची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश या आदिवासी कलांच्या हा जो वारसा आहे निश्चितच वारसा दर्जाचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। या ठिकाणी या पाठामध्ये वारली ही एक आदिवासी समाज आहे। हा आदिवासी समाज याने आपली चित्रकला कशी जोपासली, यामध्ये लाकडी चित्र, मुखवटे, चेहरे, मृणमूर्ती, मातीची मूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, दगडाची मूर्ती, वाद्य, शिकारीची साधनं असे विविध कलात्मक वस्तूंचा या ठिकाणी आणि स्वतःची त्या ठिकाणी तयार करण्यामध्ये हस्तकलेमध्ये त्या ठिकाणी मोडली जाते। आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात। वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील घरांच्या कुळांवर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतीची अनेक चित्र काढलेली असतात। वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा अधिकार घेऊन झालेला आहे। त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते। त्यात आजूबाजूंचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून त्या ठिकाणी भित्तिचित्रे या ठिकाणी रेखाटली जातात। भित्तिचित्रे ही जी आहे ती भिंतीवर त्या ठिकाणी काय केलेली आहे, ती रेखाटलेली आहे। विविध प्रकारची चित्र या ठिकाणी या वारली जमातीने या ठिकाणी रेखाटलेले आपल्याला दिसून येते। कारण त्यांनी चित्रकलेची जी संस्कृती आहे, परंपरा जी आहे, परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन ही चित्रकला त्या ठिकाणी विकसित केलेली आहे। मग या ठिकाणी धार्मिक विधी असेल, लग्न विधी असेल किंवा लोकजीवन असेल, याचं चित्रण त्या आपल्या भित्तिचित्रातून आपल्याला त्या ठिकाणी दिसते। भिंतीवर त्यांच्या ज्या भिंती आहेत दिलेल्या आहे की कोडाच्या भिंती असतील किंवा भेंड्याच्या किंवा मातीच्या भिंती असतील, त्यावरती चित्र रेखाटलेले आहे। शेतीचा हंगाम, डोंगर, नदी, पहाड, जंगले, नृत्य असे विविध प्रकारचे चित्र, एक निसर्गाचा आविष्कार आपल्याला या चित्रातून आलेला आपल्याला दिसून येतो। वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास
वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. छोटे छोटे जे वस्त्या आहेत त्या वस्त्याला या ठिकाणी पाडा म्हटले. पाडा म्हणजे 3-4 घरं किंवा खोपटी मिळून या ठिकाणी पाडा तयार होतो. ज्याप्रमाणे 4-6 घरं मिळून झोपटी मिळून वाडी तयार होते किंवा तांडा तयार होतो, त्याप्रमाणे वारली समाजामध्ये पाडा तयार होतो आणि ते त्या ठिकाणी राहतात. आता बरेचसे पाडे एकत्र आल्यानंतर एक वाडी तयार होते आणि अनेक वाडे येऊन त्या ठिकाणी गाव तयार झालेलं आपल्याला दिसून येते. मग या ठिकाणी जो आविष्कार आहे कलेचा, तो तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्याने रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रासारखी आपल्याला वाटतात, परंतु चित्राचे आकार आणि मात्र निसर्गातून प्रेरणा या ठिकाणी घेतलेली असते. निसर्गातील चित्र साधारणतः आपल्याला या ठिकाणी दिसते, कारण आदिवासी समाज हा जो आहे वारली हा निसर्गामध्ये डोंगरदऱ्यामध्ये त्या ठिकाणी राहणारा आहे. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची आपल्याला दाद त्या ठिकाणी देते. निरीक्षणाची आणि त्यांची असणारी कल्पनाशक्ती ही सर्वात या ठिकाणी महत्वाची आहे आणि यातून त्यांची चित्रकलेचा आविष्कार या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. कलेची कोणतीही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात तरी कसे, असाही प्रश्न आपल्या पाहणाऱ्यांना त्या ठिकाणी वाटत असतो, आपल्या मनात निर्माण होत असतो. रंगाचा अतिशय कमी वापर त्या ठिकाणी केला जातो. रंगाचा वापर कसा केला जातो? कमी प्रमाणात केला जातो. मग कोणते रंग या ठिकाणी वापरले जातात? तांदळाचे पीठ, गेरू म्हणजे लाल रंगाचे, त्याला काव म्हणतो, गेरू. काजळी, दिव्याची असणारी काजळी. त्यानंतर हळद, कुंकू, रंगीत फुले, झाडांचा चीप यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी आपल्याला केलेला दिसून येतो. चित्र काढण्यासाठी साधं रफ स्केच देखील ते तयार करत नाही. रफ स्केच म्हणजे प्राथमिक चित्र. प्राथमिक चित्र सुद्धा काढत नाही, लगेच त्या ठिकाणी रंग घेतात आणि चित्र काढण्यासाठी ते सुरुवात करतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आधार त्या ठिकाणी अगोदर ते घेत नाही. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार आपल्याला या ठिकाणी दिसतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमी मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. झाडाचं जे चित्र आहे ते रंगवताना तो मुळाकडून झाडाकडे त्या ठिकाणी चित्र रंगवत असतो. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे मृत्यूकडे नेणारे नकारात्मक जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे असते. हे आपल्याला या झाडाच्या चित्रातून आपल्याला दिसून येते. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण त्या ठिकाणी पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चित्रण्याचे काम केले जाते. धवलेरी ही आदिवासीची पुरोहित समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. धवलेरी हे जे स्त्रिया आहेत या लग्न लावण्याचं काम त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने वारली समाजामध्ये करत असतात. एक ब्राह्मण किंवा पुरोहित त्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. वारली संस्कृतीतील भिंतीचित्रीतील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार बहुमतिक आकाराची चित्रे
काढत असतात. मग भौमितिक आकाराचे चित्र काढत असताना कशाचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो ते त्यांनी सांगितले की त्यांचे गोल हे चंद्राच्या गोलावरून घेतलं. चंद्राचा गोल, चंद्रावरून गोल भौमितिक आकृती घेतली जाते. पानाच्या आकारातून त्रिकोण घेतला जातो. आकार यातून त्रिकोण घेतला जातो. त्यानंतर पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाग घेतला जातो. पाकळ्या आणि फांद्या यातून बाक घेतला जातो. त्यानंतर चंद्रकला व इंद्रधनुष्यातून यातून कमान घेतली जाते. चंद्राची जी कला आहे, चंद्रकला आणि कमान यातून काय घेतलं जातं, अर्ध वर्तुळ. म्हणजे अशा विविध प्रकारचे जे काही भौमितिक आकार आहेत हे चंद्र, पानं, पाकळ्या, झाडे, चंद्रकला, त्या ठिकाणी माशाच्या पोहण्याने त्याचे निरीक्षण केलं जातं. त्यातून साधारणतः समांतर रेषा किंवा पक्षी भरारी मारतात त्यातूनही समांतर रेषाचं चित्र त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक जे घटक आहेत त्या घटकावरून ही चित्र भौमितिक काढली जातात. ते एखाद्या रेषेने जोडले व गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला वेगवेगळे आकार त्या ठिकाणी दिले जातात. साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळालेली निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आपल्याला आहे. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना आपल्याला आज दिसत आहे. हा वापर कुठे होतो? टी शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्रकला आपल्याला रेखाटलेली दिसून येते. घराच्या भिंती, घराच्या अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणात आज वापर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून वारली चित्रकलेचे महाराष्ट्रातील मोहर देशभरातच नव्हे तर परदेशातही आपल्याला उमटलेलं दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट असतील, कपबशी असेल, पर्स असेल, साड्या असतील, अशा वस्तूंवर घटकांवर त्या ठिकाणी वारली चित्रकलेचं चित्र रेखाटलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारचे या ठिकाणी वारली चित्रकला कशी विकसित केली गेली आणि आज ती देशात, ती जमातीमध्ये मर्यादित न राहता देशात आणि देशाबाहेरही या चित्रकलेचा प्रसार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो.